तुमची मुलं आणि तुमची नातवंड अर्थात ते अविभाज्य अंग आहे. तर कांचनताई, तुम्ही म्हणालात की सुरुवातीच्या काळात तुम्हाला सुद्धा कठीण गेलं की नितीनजी घरात नाही आहेत, वेळ देऊ शकत नाही आहेत. हे मुलांसाठी किती कठीण होतं स्वीकारणं? म्हणजे ती अर्थात तुम्हाला वुमन ब्रिगेड बनावं लागलं असेल, वन मॅन आर्मी. खूप कठीण होतं, खूपच कठीण होतं. जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला त्यावेळेला माझा मुलगा म्हणजे तेव्हा अगदी छोटे छोटे होते. तर एकदा निखिलनी, तो 4थीमध्ये होता तेव्हा हे मिनिस्टर होते, PW मिनिस्टर, आणि लिटरली 2-2, 3-3 ट्रिप झाल्या तरी मुलांची यांची भेट नाही व्हायची. तर एकदा एका दिवाळीमध्ये निखिलनी यांचे पाय बांधून ठेवले पलंगाला आणि वरती समोर पाटी लिहिली की आज बाबा कोणालाही भेटणार नाहीत. आणि याच्यानंतर ते सोनक म्हणून PA होते, ते आले म्हणे की म्हटलं काही आज किती दिवस झाले मुलांना बाबा भेटले नाही, त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल. एक नागरिकशास्त्रामध्ये आई वडील 2 मुलाचं चित्र होतं. खूपदा भेट नाही झाली तर मग त्यांना ते चित्र त्यांनी फॅक्स केलं. मग फॅक्स मशीन नवीन होती की बाबा आपण असं कधीतरी राहायचं का. त्याच्यामुळे मला दुहेरी भूमिका त्यावेळेला पार पाडावी लागायची. मुलं ओळखायची की आमचा वाढदिवस त्यांच्या बाबांच्या लक्षात नाही आहे, तू आज फोन करून सांगितलेलं आहे की आज माझा वाढदिवस आहे, तुम्ही फोन करा म्हणून. पण हळूहळू मुलं पण शिकत गेले, कारण ते ज्या शाळेमध्ये होते त्यांच्या टीचरने त्यांना सांगितलं, चांगलं शिक्षण, त्यांना सरस्वती शिशु मंदिरात मुलं होते, की तुझे बाबा चांगलं काम करतात आहे, नाही भेटले तर काय झालं, समाजासाठी चांगलं काम, देशासाठी चांगलं काम करतात आहे. हळूहळू मुलांना त्याची सवय झाली. आणि आता सुना ज्या घरातून आल्यात त्यांना पण सगळे नवीन होतं, राजकारण सगळं नवीन होतं, पण तरी त्यांनी खूप छान प्रकारे सगळं ॲडजस्ट केलं. किती वाजता लोक येऊ, बाबांनी सांगितलं की 10 कप कॉफी करायची तर ते आनंदाने करतात, कुठेही चिडचिड रडरड कधी नसतं. त्याच्यामुळे त्यांच्या राजकारणाला या कुटुंबाचा हातभार लागल्याशिवाय शक्य नव्हतं. या घरातला जो आनंद आहे हा प्रेम, जिव्हाळा, विश्वास, नातेसंबंध सगळ्यांनी मिळून राहणं ही पण खूप मोठी संपत्ती आहे. आणि आम्ही खरोखर नशीबवान आहोत की आम्ही सगळे एकत्र दर वर्षातून कुठे फिरायला जातो, राहतो, आणि त्याच्यातला आनंद वेगळाच आहे. पण आता मुलंही आपल्या आपल्या बिझनेसमध्ये आहेत, कामात आहेत, सगळे एकत्र येणं कठीण जातं कधी कधी. पण एकत्रित राहण्यामध्ये आणि सगळ्यांनी मिळून एकत्र एन्जॉय करण्यामधला आनंद खूप वेगळा आहे. असं आहे की ते जेव्हाही सापडत असतील असं थोडंच होत असेल की तुम्हाला सगळंच त्यांचं पटतं, काहीतरी विषयावरनं तुम्ही अजिबात भांडत नाही. मी उलट माझ्या प्रोजेक्टबद्दल त्यांना काही सांगते, काही अडचणी असतील, पैसा मागत नाही, पण काही अडचणी ह्याच्यामध्ये मी काय करू